श्वास सोडता सोडता मान खाली. दिस इज बेसिकली आजकाल 60-70% लोकांचं काम कम्प्युटरवरती पीसी वरती झालेलं आहे, त्यामुळे सर्वायकलचे इश्यूज भरपूर होत आहेत, मानेचे त्रास भरपूर होत आहेत. C3 C4 मध्ये गॅप येतो कारण दिवसभर कम्प्युटर लॅपटॉपवरती वाकून असतात, त्यामुळे कारण IT जॉब जास्ती आहेत. ओके, एक बोललं की श्वास घेता घेता वरती यायचं, दोन बोललं की श्वास सोडता सोडता खाली यायचं. एक श्वास भरा, दोन श्वास सोडा. व्हेरी गुड. परत एकदा करूया. श्वास घेता घेता वरती, एक श्वास सोडता सोडता खाली, दोन. व्हेरी गुड. दोन वेळा करूया. आता एक्स्ट्रीम लेफ्ट एक्स्ट्रीम राईट, आपल्याला मानेचे एक्सरसाइज चालू सर्वायकलचे. ओके, तर आता एक्स्ट्रीम राईट बघू. एक बोललं की एक्स्ट्रीम राईट, दोन बोललं की एक्स्ट्रीम लेफ्ट. एक मागे बघायचा प्रयत्न करा, दोन लेफ्ट साइडला या. सुरुवात राईट पासून करा, लेफ्ट मागे बघायचा प्रयत्न करा. एक, खूप सुंदर, व्हेरी गुड. परत दोन लेफ्ट साइडला, दोन, खूप मस्त. ओके, आता आपण नेक रोटेशनची एक्सरसाइज करायची आहे. राईट साइडला मान आपलं चिन जे आहे, थोडी दाढी आपली आपल्या छातीला टच करायची आणि राईट साइड पासून चालू करायचं. डोळे बंद ठेवायचे. एक, व्हेरी गुड. दोन, तीन, डोळे बंद ठेवायचे, त्यांना चक्कर येईल. चार, व्हेरी गुड. पाच. आता जे आपण डिरेक्शन केलेली आहे त्याची उलट बाजू, रिव्हर्स. एक, दोन, तीन, चार आणि पाच. व्हेरी गुड, मस्त. ओके, हे नेक रोटेशन झालं. याच्यानंतर हात बाजूला. ओके, जमिनीकडे हात, तळवे जमिनीकडे, आणि असंच वरती जोडायचं आहे आणि स्ट्रेच करायचं स्वतःला. एक साइडला, दोन वरती उलटा नमस्कार आणि हात वरती स्ट्रेच करा. दोन हात वरती स्ट्रेच करा. तीन, परत साइडला. चार, व्हेरी गुड. अजून एकदा करूया. एक, दोन, तीन, चार. खूप छान. ओके, हे झालं सर्व आपले सर्वायकल रिलेटेड आणि शोल्डर रिलेटेड. अजून एक आपल्या खांद्याचा व्यायाम करूया. खांदे बऱ्याच लोकांना फ्रोझन शोल्डरचा आजकाल इश्यू असतो, तर फ्रोझन शोल्डरसाठी जर नियमित केलं तर आयुष्यात कधीच तुम्हाला फ्रोझन शोल्डर होणार नाही. आपल्या हाताचे कोपर समोरच्या बाजूला टच करा आणि एक असं मागे घेऊन जा. व्हेरी गुड. दोन, मस्त. तीन, चार, पाच. आता हीच डिरेक्शन रिव्हर्स. एक, दोन, मस्त. तीन, चार, पाच. खूप छान. तुम्ही जे काही हर्बल लाईफ मध्ये करता, म्हणजे जे तुमची जी डेली ऍक्टिव्हिटी असते, मी पण केली, इट इज रिअली सुपर. खूप छान आहे आणि पूर्ण बॉडीचा व्यायाम होतो. ओके, त्याचबरोबर आता आपण अर्ध बैठक करूया. म्हणजे खुर्चीवरती बसतो तसं हात समोर ठेवायचे आणि मी तुम्हाला साईड पोस्टर दाखवतो. हात समोर ठेवून अर्ध बसायचं, म्हणजे खुर्चीवर बसतो ना तसं. येस, या पोझिशन मध्ये कमीत कमी 2 ते 3 काउंट पण थांबा. 1, 2, 3 यावर. व्हेरी गुड. अजून एकदा करूया. एक, वेट टिल 5 काउंट्स. 1, 2, 3, 4, 5. व्हेरी गुड. यावर. तर हे केल्याने
सर्वांनी कोणी थांबणार नाही प्लीज, समोर आहे ते करा, कारण आणि वृक्ष म्हणजे झाड. तर सगळ्यात पहिलं राईट लेग लेफ्ट लेगच्या गुडघ्याला लावायचं आहे, दोन्ही हात वरती, एका पॉइंटला बघून फोकस करायचा प्रयत्न करा. ओम नमः शिवाय. व्हेरी गुड, मस्त. ओके, परत हळूहळू खाली. ह्याच्याने तुमचं कॉन्सन्ट्रेशन, फोकस, स्मरणशक्ती वाढते, कारण तुम्ही फोकस करता ना बॅलन्स. एका पॉइंटमध्ये लक्ष ठेवा, तुमचं बॅलन्स सेपरेट ठेवा, तुमचं इम्बॅलन्स होणार नाही. माझा वेट 104 किलो आहे आणि सरांनी न्यूट्रिशन दिलं, त्याच्यावर माझा वजन 109 किलो होतं. आय लॉस्ट 5 kg. येस, व्हेरी गुड, खूप सुंदर. जागेवर ठेवा, जागेवर ठेवा. श्वास भरता भरता हात वरती, श्वास वरती. ओके, श्वास सोडता सोडता एकदम खाली, कमरेपासून खाली व्हायचंय, एकदम रिलॅक्स. व्हेरी गुड. एकदम वरती येऊया, श्वास भरता भरता वरती, एक, श्वास सोडता सोडता खाली, दोन. खूप सुंदर. आता आपण काही एक्सरसाइज बसून करूया. तर नील डाऊन करायचं आहे, दोन्ही पायाचे आणि त्याच्यामध्ये बटन स्पीड व्हायला पाहिजे. याला बोलतात वज्रासन. वज्रासन असल्यामुळे तुमचं जेवण चांगलं पडतं. रोज रात्री जेवल्यानंतर कमीत कमी 1 मिनिटं, 2 मिनिटं, 5 मिनिटं वज्रासनामध्ये बसायचा प्रयत्न करा. डायजेशन चांगलं होतं. आपल्या पोटऱ्यांना, काफ मसल्सला ऍज पर मेडिकल आपलं सेकंड हार्ट आहे, ते दुसरं हृदय आहे, ते ऑल्टरनेटिव्ह हार्ट. तर जेव्हा त्याच्यावरती प्रेशर येतं, परत आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, इम्प्रूव्हाइज होतं. तर वज्रासनामध्ये बसल्यामुळे भरपूर फायदे आहेत. तर आता थोडंसं पाय पसरवूया, असं पाय थोडंसं पसरवा. ओके, पोझिशन तीच राहील. आणि सगळ्यात पहिलं राईट हँड लिफ्ट करा, राईट हँड लेफ्टला टच करा, लेफ्ट खांद्याला. परत लेफ्ट हँड लिफ्ट करा, तर राईट खांद्याला टच करा.